मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, अशी कामगिरी करणाऱ्या त्या देशातल्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत। उद्धव ठाकरे आज शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। यावेळी ते आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहेत। सूर्या लॉन्स इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याला अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मनोज जरांगेंची शांतता जनजागृती रॅली परभणीत पोहोचली आहे। रॅलीद्वारे जरांगेंकडून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येते। या संवाद रॅलीनंतर जाहीर सभेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज सणसकडे प्रस्थान होणार आहे। शरद पवार आणि अजित पवार वारीमध्ये सहभागी होणार आहेत। दोघंही पायी वारी करणार आहेत। आषाढी वारीच्या निमित्तानं मुख्य 12 पालख्यांसह हजारो पालख्या राज्याच्या विविध भागातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत। या पालख्यांमध्ये 15 लाखांपेक्षा अधिक वारकरी सहभागी झालेत। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाअंतर्गत सरकारकडून वारकऱ्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यात येते। वारकऱ्यांच्या उपचारासाठी औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक स्तरावरती 3.80 लाखांची जवळपास औषधं जी आहेत ती सरकारनं मंजूर केली आहेत। बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी यंदा एसटी महामंडळानं सुसज्ज आयोजन केलंय। बुलढाणा विभागातर्फे आषाढीसाठी तब्बल 220 विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत। आषाढी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी 64 विशेष गाड्या चालवणार आहे। त्यामुळे आता वारकऱ्यांची मोठी चिंता ही दूर झाली आहे। मुक्ताईनगरमधील ओझरखेडा धरण मंजूर करण्यात आलेल्या खडीकरण रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालाय असा आरोप शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केलाय। तसंच भ्रष्टाचाराच्या चौकशीही त्यांनी मागणी केली आहे। मुंबईत रात्रीपासून संततधार पाऊस कोसळतोय। पहाटे पावसानं आणखीनच जोर पकडलाय। येत्या 3 ते 4 तासात मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईसह परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय। नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्यानं केलंय। माळशेज घाटामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून घाटातील अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे पाणी साचलंय। रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। शहापूरमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून पाऊस बरसतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूरच्या भारंगी नदीला पूर आलाय। नदीचं पाणी अनेक नागरिकांच्या घरामध्ये शिरल्यानं एकच तारांबळ उडाली आहे। भुसावळ, मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास दमदार पाऊस बरसला। यावेळेस तालुक्यातील शेतकरी सुखावले। यंदा कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आणि हळदीच्या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलंय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर आता MCA या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस 6 जुलैपासून सुरुवात करण्यात आली। या अभ्यासक्रमाची CET 38,479 विद्यार्थी सहभागी होते। या विद्यार्थ्यांना 14 जुलैपर्यंत अर्ज नोंदणी आणि आवश्यक कागदपत्र ऑनलाईन सादर करता येणार आहेत। कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 मार्गिकेचा खर्च 38,276 कोटींवर गेलाय आणि या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला अतिरिक्त कर्ज घ्यावं लागणार आहे। यासाठी जायकानं अतिरिक्त 4,657 कोटी कर्ज देऊन या संपूर्ण गोष्टीची सोय केली आहे। या कर्जाचा शेवटचा टप्पा असून त्यासाठी नुकताच केंद्र सरकार आणि जायकामध्ये करार झालाय। गायमुख ते वसई बोगद्यानं येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड भाईंदरला अतिवेगवान जाता यावं यासाठी फाउंटन हॉटेल वसई ते भाईंदर असा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतलाय। या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास MMRDAच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। हे दोन्ही प्रकल्प अंदाजे 20,000 कोटी रुपयाचे आहेत। महानगरातील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरण आता रोखे विक्रीतून सुमारे 50,000 कोटी रुपये उभारणार आहे। त्यासाठी BKC आणि वडाळ ट्रॅक टर्मिनल या भागातील जमीन तारण ठेवली जाणार आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासात एसटीचा खूप मोठा वाटा आहे। तसंच गेली 76 वर्ष नित्यनियमानं वारकऱ्यांना पंढरपुराचं दर्शन घडवणारी ही लालपरी आषाढी वारीच्या आधी निधीच्या तरतुदीपासून उपेक्षित राहिली आहे। त्यामुळे एसटीला करातून सूट मिळावी
मिळालेली नाहीये। तसंच विकास कामांसाठी आणि नवीन गाड्या घेण्यासाठी मदतही न घेतल्यामुळे आणि केल्यामुळे संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक पातळीवरती एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विभाग नियंत्रकांनी दर सोमवारी आणि शुक्रवारी विभागातील एका आगारामध्ये कामगार पालक दिन घ्यावा। तसंच आगारातील चालक वाहक कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन तेथेच त्यांचं निराकरण करावं अशा सूचना एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी दिल्या आहेत। आनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा 12 जुलै रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे। त्यानंतर रविवारपर्यंत विविध कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार असून या सोहळ्याला जगभरातून पाहुणे येणार आहेत। त्यामुळे 12 ते 15 जुलै दरम्यान दुपारी 1 ते मध्यरात्रीपर्यंत बीकेसी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला जाणाऱ्या अनेक रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। हे बदल मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत। नवी मुंबईमध्ये फ्लेमिंगो अधिवास विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पार्क विकसित आणि संरक्षित करण्याकरिता आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली आहे। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल 15 जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुलं होणार आहे। वर्षात सुमारे 1 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांच्या वाहतुकीचा अंदाज आहे। जुन्या टर्मिनलच्या तुलनेमध्ये ही संख्या 10 लाखांनी जास्त आहे। मात्र तुलनेमध्ये सुविधेमध्ये वाढ होणार नसल्यानं त्याचा थेट फटका हा प्रवाशांना बसणार आहे। अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये क्रिकेट बॉलमध्ये बारूद भरलेला फटाका सदृश्य वस्तू आढळली आहे। जेलच्या भिंतीवरून वस्तू फेकल्यानंतर स्फोट झाला। त्यानंतर पोलीस आयुक्तांचा फौज फाटाही कारागृहात दाखल होऊन त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद या गावामध्ये येऊन माफिया निलेश घायवळ यानं शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष नितीन बख्तद यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तसंच दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी धाराशिवच्या वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवरती अन्नकुटी इथं भीषण अपघात झालाय। एका कारनं ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर कारचा चक्काचूर झालाय। मुरबाड बदलापूर रस्त्याला देवगाव फाट्याजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहक चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। अपघात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। अशा परिस्थितीमध्ये कोणतीही विपरीत घटना घडू नये म्हणून प्रशासनानं लवकरात लवकर खड्डे भरावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। भुसावळ शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी रखडली आहे। या काळामध्ये पालिका 4 नगराध्यक्ष, 5 प्रभारी नगराध्यक्ष आणि 9 मुख्याधिकारी यांचा कार्यकाळ संपलाय। मात्र तरीही हॉकर्स झोन कागदावरच आहे। त्यामुळे भुसावळकरांनी संताप व्यक्त केला आहे। मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये महायुतीचा मेळावा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे आमदार पदाधिकारी यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत। एकदा मार पडला आहे, आपण गाफीर राहू नका, आता ताकही फुंकून प्यायचे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांनी आपल्या शाखांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड लावल्यानं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले, एकीकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री बेकायदेशीर सरकार म्हणता आणि मुख्यमंत्री योजनेचे बोर्ड लावता असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय। महायुतीच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांनी विरोधकांना चांगलाच हल्लाबोल केलाय। फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांच्या ट्रॅकमध्ये आपण अडकायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 200 जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। महायुतीच्या मेळाव्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्यात। एक साथ कदम मिलकर चलना होगा असं म्हणत महायुतीमधील 3ही पक्षांच्या प्रवक्त्यांना कानपिचक्या दिल्यात।